दे मला. आजपासून तुला फोन बॅन आहे, कळलं? अरे हे बघ सिद्धी, बघ आतापर्यंत आपण चिकन पॉक्स आणि मंकी पॉक्स बघत होतो ना, पण आता डॉंकी पॉक्स पण आलाय आणि त्यामुळे ना मुंबईत कितीतरी लोक आजारी आहेत. काय? डॉंकी पॉक्स? मम्मी, ही इन्फॉर्मेशन तुला कुठून मिळाली? प्लीज मला सांगशील का जरा? अगं व्हॉट्सअप वरूनच. अगं मम्मी, ह्या व्हॉट्सअप न्यूज ज्या आहेत ना, ते बघणं तू बंद कर. एक तर या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने एवढं नाव खराब केलं ना, काहीही दाखवतात आणि सगळे लोक काही मानायला पण लागतात. डॉंकी बॉक्स म्हणे. तू पण ना. मला काय बाबा, मी तर इन्फॉर्मेशन देत होती. A few moments later. हे बघ सिद्धी, ह्या दोघांचं लग्न झालं. अय्यो किती मस्त झालं ना सिद्धी. पण मला हे कळत नाही की अभिषेकचा आणि ऐश्वर्याचा डायव्हर्स केव्हा झाला. काय? अभिषेक आणि ऐश्वर्याचा डिवोर्स? आणि मग लग्न कोणाचं झालं? एक सेकंड, काय काय बोलतेस तू मम्मी? जरा मला सांग प्लीज. हे बघ, दाखव बरं मला. अगं मम्मी, हे ना AI ने बनवलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजकाल ना लोक काही करायला लागलेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तुम्ही फेक गोष्टी बनवू शकता. जसं ऐश्वर्या राय आणि सलमान खान नाही यांचं लग्न झालंय, फेक बनवलंय. तू प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नको हा. काय म्हणे ऐश्वर्या आणि सलमान खानचं लग्न? A few moments later. मम्मी, तू का रडतेस? काय झालं? सिद्धी किती वाईट झालं ग सिद्धी. काय वय तरी होतं का त्यांचं सिद्धी. अगं किती मोठा कलाकार होता तो. कुणाबद्दल बोलतेस मम्मी? काय झालं? अगं अमिताभ बच्चन. काय? कसं पॉसिबल आहे हे? काल तर मी बघितलं त्यांचा इंटरव्ह्यू टीव्हीवर. तू कुठे बघितलंस नक्की मम्मी? जरा मला सांग. अगं फेसबुकवरच बघितली ही न्यूज मी. अगं मम्मी, कुठून या तुला न्यूज मिळतात ग? मला तर कळत नाहीये. फेक न्यूज, फेक बुक, तुला कळत नाही का आजकाल काही चाललंय? एक दिवस ना तू बाई मला हार्ट अटॅक दिला होशील. प्लीज प्लीज नको असं काय करू ग, प्लीज मम्मी.